तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा परममित्र बडी टी तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या दिवसात मी भरपूर व्हिडिओ टाकत नव्हतो इंस्टाग्रामवरती पण यूट्यूबवरती पण. तर मी कामाला गेलो होतो. मला एक म्हणजे महिन्याभरात घ्यायची होती एक गोष्ट. मला वाटलं की स्वतःच्या जीवावर घ्यावी म्हणून मी गेलो काम करायला, त्यामुळेच व्हिडिओ टाकत नव्हतो. तो गाईज आता मी ती वस्तू घेतलेली आहे आणि तुम्हाला माहीत नाही आवडेल की नाही, पण मला आवडली कारण मी स्वतःच्या जीवावर घेतली, ना की आईबाबांच्या जीवावर घेतली. सो ही आहे ती गोष्ट. काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना नाही. तर दाखवतो मी. आणि हे बघा, ही आहे ती गोष्ट, म्हणजेच ड्रोन. GPS ड्रोन घेतला आहे आणि तो पण स्वतःच्या जीवावरती घेतला आहे. त्याचंच मला प्राऊड होतं आहे. एक दिवस विचार केला होता की घेईन, आणि ते पण स्वतःच्या जीवावर, आणि फायनली आज तो माझ्या हातात आहे. तर याच वाडीसाठी शूट करण्यासाठी आणि माझ्या गावासाठी शूट करण्यासाठी मी घेतलं आहे. थोडीशी कॅमेरा क्वालिटी कमी आहे, पण माझ्या बजेटमध्ये मी घेतलं आहे. तर चांगल्या कामाला वगैरे लागेल तेव्हा मोठा घेईन, पण सध्या तरी मला बस झाला. तो आपण बघूया. ही एक बॅटरी आहे आणि तीच लावायची असते याच्यामागे. मगाशी उडत होतो ना, तर उडवता त्या आंब्यावर गेला, त्या फणसावर, त्या फणसावर अटकला होता. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आई शपथ, माझी फाटली. नंतर थोडं जमलं आहे बघा. माती पण लागले थोडीशी. फर्स्ट ट्राय होता, यूट्यूबला बघून शिकत होतो, पण जमला. आणि हा रिमोट, यांच्यात आहेत थोडी छोट्या वस्तू. तर एक मिनटं. तर ही बॅटरी थांबा, ही बॅटरी ही याच्या मागून लागलं. हलत आहे ना थोडासा, त्यामुळे थोडंसं हे होतं. उडवू की नको समजत नाही, कारण वारा पण आहे. यार वारा नाही पाहिजे यार, वाऱ्याला सपोर्ट करणारा ड्रोन आहे माझा. हा आहे रिमोट. इथं मोबाईल लावायचा, लावेन नंतर मी. काय व्हिडिओ क्वालिटी खास येत नाही रे यार, असा वारा आला की मग उडू की नको समजत नाही यार, कंट्रोल होत नाही मला. काय सांगू तुम्हाला, मगाशी कशी गत होती. वरती नेला, वरती पण कंट्रोल होत नव्हता. इथं झाडात जात होता, खाली लँडिंग पण करता येत नव्हती, पण केली थोडी. तर करतो पुन्हा एकदा ट्राय तुमच्यासाठी खास. जय महाराष्ट्र. फिरवतात GPS ऑनच राहिले.
फायनली निघण्यासाठी तयार आहे. तर बघू शकता तुम्ही. गाईज मला काही जास्त उडवता येत नाही पण नॉर्मल आहे. तर नेऊ त्याला. नको नेऊया नको. तुम्हाला दिसतोय दिसतोय का माहीत नाही कॅमेऱ्यात. पण खूप वरती गेलाय. थांबा. हा बघा. अजून वर जातोय की नाही माहित नाही. अजून जातोय. खूप वरती गेलाय. फायनली घेतलं आहे आणि थोडीशी आपण याची लाइनिंग करूया. वरतून आलं. हॅलो गाईज, ये दाखवतो. ड्रोनचा आवाज ऐकला नाही. कपड्याच्या शाळेच्या कपड्यावर आलाय कडी. तर भाऊ सरप्राईज कसं वाटलं तुला? कसं वाटतंय? आता कोण ओढत होता? मी तर दिसलो नाही तुम्हाला. हवा उघडा डान. अरे मला दिसला इथनं आमच्या घराच्या समोर ना आला. याला अजून माहीतच नाही. क्या रे भाई, कब बडा बनेगा रे तू? कसं वाटलं म्हणून तुला? कधी मस्त. म्हणजे कसं वाटतं तुला आता की मी हे घेतलं? चांगलं हा कधी घेतला? आता वेद कुठे गेला? घरी. वेद गेला. अरे मला आवाज आला म्हणून मी दरवाजा थांबलं. चोर बी नाही. चाललं नाही. मला चोर बनवला नाही. मी बोललो केतन असेल घेतला मला तर. अरे घेतला ना भावा, कसं स्वतःच्या जीवावर. किती वाला? किती? 500 रुपयास. 500 रुपये नाही. भावा घेतल्याशी मतलब आहे. स्वतःच्या जीवावर घेतला ना भावा. महाग आहे बाबा. वेदला म्हणाला वेद घेल. अरे बघ, हातबीत लाव, आपलाच आहे. आत्ता चार्जिंग संपली त्याची म्हणून उतरवला, नाही तर तुमच्या पुढ्यात आणणार होतो त्याला. कॅमेरा. कॅमेरा कॅमेरा कुठे आहे? तर ब्लॉगमध्ये बोल. तर भावानं तुम्हाला केतनदाची मेहनत कशी वाटली तर नक्की सांग. बोल रे. तू बोल तू. हे काय लाजता? बोल. बोल ना. अरे बोल ना. तर बाय बाय तरी करा. बाय बाय. बाय बाय. शाळेच्या कपड्यावर आलं. कोण चोर? कुठचा चोर आलाय? मीच चोर होत होता. ह्याला मी सांगितलं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अरे तुमची व्हिडिओ आली असेल, शृंगारणार नटली. हां, आता 2-3 फोटो चांगले काढीन वाडीचे आमच्या आणि पोस्ट करेन. तर काहीच तुम्हाला कसा वाटला सांगा नक्की, कारण
मला तर अभिमान वाटतं, कारण मी स्वतः कमवून स्वतः कामाला जाऊन हा ड्रोन घेतला आहे. तर काही लोक बोलत होती की हा शिकतो आहे काय करतो आहे काय, तर काय नाही, यासाठीच मी करत होतो ते. कारण ज्यांना वाटायचं ते वाचून घेते, मला काय फरक पडत नाही. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.